नमस्कार, मी संदीप देसाई. सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये 2 लष्करी अधिकारी शहीद झालेत. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये 2 अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारची केरन सेक्टरमधली ही घटना आहे. भारतानं याचं चोख प्रत्युत्तर दिल्याचं समजतंय. मुंबई गोवा महामार्गावर 23 ते 25 डिसेंबर दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 22 डिसेंबरपासून सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्यानं आणि नाताळ नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याकडे जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर जनमत तपासण्यासाठी भाजपनं पुन्हा एकदा सर्वेक्षणाचा आधार घेतलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत युती केली तर 2014 सारखं यश मिळणार नाही असा अंदाज अंतर्गत सर्वेक्षणामध्ये वर्तवण्यात आलाय. युतीला 30 ते 34 जागांवर समाधान मानावं लागेल असं भाकीत वर्तवण्यात येत आहे. काँग्रेस महाआघाडीतील लोकसभेसाठीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय. आघाडीतील छोट्या घटक पक्षांना 3 ते 4 जागा सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसनं दर्शवल्याची सूत्रांची माहिती आहे. हातकणंगलेची जागा राजू शेट्टींना तर पालघरची जागा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसनं दर्शवली आहे. राजकीय अज्ञातवासात गेलेल्या काँग्रेस नेते सुरेश कलमाडींचं पुनर्वसन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पुणे लोकसभेचं तिकीट सुरेश कलमाडींना मिळावं यासाठी दिल्लीत हायकमांडकडे लॉबिंग सुरू असल्याची माहिती मिळते. मुंबईत संजय निरुपम यांची मुंबई अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. नसीम खान, एकनाथ गायकवाड, कृपाशंकर सिंह यांसह अनेकांनी ही भेट घेतलेली आणि निरुपम हटाव अशी लॉबिंग मजबूत केली. नागरिकांच्या मोबाईल आणि कम्प्युटरमध्ये घुसखोरी करण्याचा सरकारी अधिकार यूपीए काळातच बनला होता असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलंय. कोणकोणत्या यंत्रणा कॉल्स आणि इतर डेटावर नजर ठेवू शकतील हे आम्ही फक्त पक्क आणि स्पष्ट केलं असंही केंद्रानं म्हटलंय. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी काल वणीच्या सप्तशृंगीचं दर्शन घेतलं आणि यावेळी मुलगा अमित ठाकरे याच्या लग्नाची पत्रिका त्यांनी सप्तशृंगीच्या चरणी ठेवली. गाभाऱ्यात राज ठाकरेंच्या हस्ते पूजाही करण्यात आली. दुसरीकडे शर्मिला ठाकरे यांनी कारल्याच्या एकविरेचं दर्शन घेतलं. त्यांनीही देवीच्या चरणी अमित ठाकरेंची लग्नपत्रिका ठेवली. येत्या 27 जानेवारीला अमित ठाकरेंचं लग्न त्यांची मैत्रीण मिताली बोरुडेशी होतंय. त्यासाठीची ही सगळी तयारी सुरू आहे. काल सकाळी वणीच्या सप्तशृंगीचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या पदाधिकारी मेळाव्याला हजेरी लावली. मात्र हा कार्यकर्ता मेळावा अवघ्या 15 मिनिटांमध्ये आटोपण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी मंचावर न बसता थेट कार्यकर्त्यांसोबत बसून त्यांच्याशी संवाद साधला. पुणेकरांसाठी पाणीबाणीचं संकट कोसळणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. दरम्यान यावर पालकमंत्री गिरीश बापट आपण पुणेकरांसाठी पाण्याचं योग्य नियोजन करावं असं म्हटलंय. पुणे शहरातील 1150 MLD पाण्याऐवजी जर 1350 MLD पाणी येत्या काही दिवसात वापरलं तर ग्रामीण भागामध्ये शेतीला हिवाळी पिकांसाठी पाणी मिळणार नसल्याचं सुद्धा ते म्हणाले. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर वकील सदानंद नारनवरे यांच्यावर लोकेश भास्कर नावाच्या वकिलानं कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये नारनवरे जखमी झाले असून ते कोमात गेल्याचं कळतंय. तर नारनवरे यांच्यावर हल्ला केल्यानंतर लोकेश भास्कर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. हल्ल्यात जखमी झालेल्या नारनवरे यांचे वकील लोकेश भास्कर यांच्याशी अनैतिक संबंध होते अशी माहिती समोर येते. एका अल्पवयीन मुलांच्या टोळीनं 25 दुचाकी चोरल्याची घटना उल्हासनगरमध्ये उघडकीला आली आहे. या प्रकरणी उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागानं या अल्पवयीन टोळीला बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी त्यांच्याकडून 7 लाख रुपये किमतीच्या 25 दुचाकी ताब्यात घेतलेल्याचं कळतंय आणि चोरट्यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आलंय. नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालयाच्या 3 शिकाऊ डॉक्टरांनी 3ऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचं रॅगिंग केल्याचा प्रकार घडलाय. दरम्यान अँटी रॅगिंग समितीनं या तिघांनाही रंगेहात पकडले आणि त्यांना तातडीनं वसतिगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले. मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणावर 5 वर्षांमध्ये तब्बल 120 कोटी रुपये खर्च करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात हे तपशील मागवले. 2008 ते 2012 या 5 वर्षातला हा खर्च आहे. दगडी भिंतींची डागडुजी, वरांडा आणि जिन्याची कामं, खिडक्यांच्या काचा, छताची दुरुस्ती, इमारतीतलं इंटेरियर यावर तब्बल 120 कोटींचा खर्च करण्यात आलाय.
मुंबईतील महत्वाकांक्षी कोस्टल रोड यासाठी टाटा गार्डनचा काही भाग घेतला जाणार आहे, मात्र त्या भागामध्ये नारळीची साधारण 160 हून अधिक झाडं असल्यानं स्थानिकांनी याला विरोध केलाय. भीमा कोरेगाव प्रकरणी आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणावरून पुणे पोलिसांच्या रडारवर असलेले आनंद तेलतुंबडे यांना न्यायालयानं दणका दिला. आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी 3 आठवड्यांची मुदत दिली आहे. 1 जानेवारीला भीमा कोरेगावला कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी लोकांनी सरकारशी लढू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. सरकारनं भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असल्याचं सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितलं होतं. मात्र त्यावर उत्तर देताना मी सुद्धा 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जाणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. वसईच्या एव्हरशाईन भागामध्ये हिट अँड रनचा प्रकार घडलेला आहे. तर मॉर्निंग वॉकला गेलेल्या पती पत्नीला एका कारनं उडवलं. मीर सिकंदर अली आणि मीर सलमा अली रस्त्याच्या कडेनं मॉर्निंग वॉक करत होते आणि तेव्हा या जोडप्याला थेट अंगावर गाडी गेली आणि या धडकेमध्ये एक जण 7 ते 10 फूट उंच उडून खाली पडला, तर दुसरा फुटपाथच्या दिशेनं पडला. भिवंडीमध्ये ज्वेलर्सच्या दुकानामधून एका महिलांच्या टोळीनं तब्बल 1.25 लाखांच्या दागिन्यांची चोरी केली आहे. भिवंडी कल्याण मार्गावरील टेमघर इथल्या नंदिनी ज्वेलर्स या दुकानामध्ये हा प्रकार घडलाय. सोनं खरेदीच्या बहाण्यानं या महिला दुकानात आल्या होत्या. त्यानंतर हात चलाकी करत त्यांनी हे दागिने लंपास केले. नाशिकमध्ये एका टाटा नॅनो कारनं अचानक पेट घेतला. सुदैवानं कारचे चालक सौदाणकर सुखरूप आहेत. यामध्ये कुणीही जखमी झालं नाही. राणीनगर परिसरातली ही घटना आहे. लातूरात एकुरगा गावामध्ये शेतातल्या उभ्या ऊसाला भयंकर आग लागली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झालाय. विजेच्या तारांच्या घर्षणानं ठिणग्या पडून ही आग लागल्याचं सांगितलं जाते. मात्र या सगळ्यामध्ये 25 ते 30 एकर ऊस जळून खाक झालाय. खामगावमध्ये दारूसाठी पैसे मिळाले नाहीत म्हणून एका दारुड्यानं स्वतःच्याच घराला आग लावली आहे. बुलढाण्यातील खामगाव इथं ही घटना घडली आहे. तर या आगीमध्ये घरातील 70,000चं मोठं नुकसान झालंय. संगमनेर तालुक्यातल्या घारगाव बोरबन अशा गावातल्या शेतकऱ्यांचा कांदा चाळीमध्ये सडून गेलाय. कांद्याचा चांगला भाव मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी हा कांदा साठवून ठेवला होता. मात्र 8 महिन्यांपासून कांदा साठवून ठेवल्यानंतर अखेर तो सडून मातीमोल झालाय. कांद्याच्या भावात होत असलेली घसरण थांबत नसल्यानं कांदा उत्पादकांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केलं. सटाणा मालेगाव या मार्गावर सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कांद्याला हमी भाव देण्याची कांदा उत्पादकांची मागणी आहे. कांद्याला 2,300 रुपये भाव द्यावा या मागणीसाठी धुळ्यामध्ये केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी कांदे फेकून जोरदार निषेध केला. थोडक्यात आता झारखंड आणि ओडिशा सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. ओडिशा सरकारनं शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे, तर झारखंड सरकारनं 2,250 कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारनं पुन्हा भाजपच्या रथयात्रेला ब्रेक लावलेला आहे. ममता बॅनर्जी कोलकाता न्यायालयाच्या 1 सदस्यीय पीठाच्या निर्णयाविरोधात गेल्या होत्या. न्यायालयात 1 सदस्यीय पीठानं भाजपच्या 3 रथयात्रांना पश्चिम बंगालमध्ये परवानगी दिली होती. या निर्णयामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलचा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा, नितीश कुमार, पशुपती पारस, चिराग पासवान आणि भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीमध्ये काल बिहारमध्ये एनडीएच्या जागा वाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आज बिहारमध्ये रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी 6 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. जुलै 2019 पासून 4चाकी गाड्यांना रिव्हर्स हॉर्न लावणं सक्तीचं असणार आहे. अपघात टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक खात्यानं हा नियम केलेला आहे. अवजड वाहनांना हा नियम एप्रिल 2020 पासून लागू होणार आहे. मनातल्या भावना व्यक्त केल्यानं मी गद्दार ठरतो का असा प्रतिप्रश्न केलाय ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी. हा माझा देश आहे, माझं देशावर प्रेम आहे, मी बोलणारच असं शाह म्हणाले. आपल्या वादग्रस्त विधानामुळे नसरुद्दीन शाहांना अजमेर लीट फेस्ट पासून दूर राहावं लागलं. शुक्रवारी या लीट फेस्टचं शहांच्या हस्ते उद्घाटन होतं, पण कायदा सुव्यवस्थेच्या कारणामुळे आयोजकांनी त्यांना न येण्याचा सल्ला दिला. माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधींचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्याचा प्रस्ताव दिल्ली विधानसभेमध्ये मंजूर झालाय. 1984च्या दंगलीनंतर राजीव यांनी असंवेदनशील विधानं केली होती, त्यामुळे त्यांचा पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी आपची भूमिका आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नव्या घरामध्ये प्रवेश केला। आधीच्या घरापेक्षा हे घर लहान आहे, पण मन मात्र मोठा आहे असं शिवराज यांनी ट्विट केलंय। 2 आठवड्यामध्ये नॅशनल हेराल्ड रिकामं करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं काँग्रेसला दिले आहेत। नॅशनल हेराल्ड हे काँग्रेसचं स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचं मुखपत्र मानलं जात आहे। नॅशनल हेराल्ड हाऊस रिकामं करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं नोटीस बजावली होती, मात्र हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं। उच्च न्यायालयानं हे रिकामं करण्याचे आदेश काँग्रेसला दिले। सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी 22 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। विशेष सीबीआय कोर्टानं पुराव्यांअभावी त्यांची मुक्तता केली असं कळतंय। साक्षीदार फितूर होण्यास सरकारी पक्षाचा दोष नाही, मात्र सरकारी पक्ष ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याचं कोर्टानं म्हटलंय। भाजपचे आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान मुस्लिम होता असं वक्तव्य करत वादाला फोडणी दिली आहे। हनुमान मुस्लिम होता म्हणूनच मुसलमानांची नावं रहमान, रमजान, फरमान, त्याचबरोबर झिशान, कुर्बान अशी ठेवली जात असल्याचा दावा सुद्धा त्याने केला। यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानच्या प्रचार सभेमध्ये बोलताना हनुमान हे दलित होते असं वक्तव्य केलंय। भारतामध्ये आता ऍपलच्या विक्रीवर बंदी येण्याची शक्यता आहे। आयफोन वापरकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नियामक संस्था ट्रायने ॲप टाकण्याचे सांगितले होते असताना ऍपलने याला नकार दिलाय। त्यामुळे ट्रायने भारतात ऍपलच्या विक्रीवर बंदी आणण्याचा इशारा दिलाय। नुकतेच विवाह बंधनात अडकलेल्या बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पी कश्यप या जोडीनं प्रियांका नीकच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली। यावेळी सायनाने गोल्डन कलरचा ड्रेस घातला होता। सायना आणि कश्यप ही जोडी रिसेप्शनमध्ये सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती। आमिर खान ठग्स ऑफ हिंदुस्तान चीनमध्ये रिलीज करतो, यासाठीच आमिर चीनमध्ये गेला असता आमिरला बघण्यासाठी 3000हून अधिक लोकांनी गर्दी केली होती। त्यामुळे आमिरचा कार्यक्रम रद्द करावा लागला आणि त्याच्या सुरक्षेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली। या काही घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18।